एकदा मग लग्न मग बायको आली की आईस करायचं काम असते, काहीच काम करायचं नसते. बायको मग कपडे धुते, मी त्याच्या संग गप्पा मारत बसतो. लय मजा येते लग्न झालं की, लय मजा येते लग्न झालं की. मला माहित नव्हतं लग्न झाल्यावर आईस असते, वाटलं लग्न लय अवघड असते. काय काय विचार केलते मी. लग्न झाल्यावर मस्त आईस असते, बायको मस्त काम करते. बायको तर मलाच काम लावायला इथं. गौरवला काम करा धुणं धुवा. बाबा आज नाही का पोटी करत आहो, डबल सराव म्हणायला लागेल. आज लास्ट दिवस आहे. शेण खाय ना, त्या पोटरी नव्हता शेण खाय ना, पोटरी करा म्हणायला. इथं हप्ते भरा पैसे नाहीत झडीचे अगोदरच. आज हप्तेवाले येणार, आता काहीतरी जुगाड करावं लागते आपल्याला. हा तुम्ही हो जा. अरे काय बाबा हप्तेवाली आली तू काय ते पोटे घेऊन मला ट्रॅक्टर कोट्यात मी इकडे पाहतो तर पळा. पळाले पळाले थांब सर बापा पळायला की बापा पळाला सर. ट्रॅक्टर तर आहे ना, दोघे पळायचे काय झालं. हप्ते म्हणले की दोघे बापले का पळायचे का. बरं ट्रॅक्टर तर इथंच आहे ना. थांब हा ट्रॅक्टर काढायचं. दोघं बापले का ट्रॅक्टरची बॅटरीच काढून नेली की नो. आता ट्रॅक्टर कसं न्यायचं काय. बॅटरीच काय बाय. अरे लेकिन ये साला कर क्या रहा है आप. लहरा क्यों नहीं है. लहरा यही लहरा यही. हे काय करायला तू. ते 15 ऑगस्टला आमच्या शाळेत नाही का कार्यक्रम आहे डान्सचा, त्याची प्रॅक्टिस करायला मी. 15 ऑगस्ट हे नाचायचं काम असते का, दुसरं काही काम नसते का. त्या कार्यक्रमात कोणी बी भाग घेतला आणि त्याला नाही का शाळेतर्फे केरळला फिरायला आली. हा फिरायला आली म्हणून काय असं पोरीवनी डान्स करतो का तू. नाही बाबा तसं नाही. ते फिरती मॅडम होता ना, ते बी आमच्या संग येणार आता फिराय. हा ते गोरीवाली का. हा गोरीवाली. आमच्या रोजच आहे की रे तिच्याकडून नाच लागायला. ते पहिलेच बायकोचा बैल आहे. घातली काय काय होतं तू बोल. बिल भरा. येतो का असते का वसुली बिलाची. येतो का कसं आहे, आपली नाईट ड्युटी आहे. नाईट ड्युटी आपली 90 वर चालते. हा आणि येतो का माणसं बी घरी असते तुमच्यासारखे. बायकोचे बैल कुठे काय म्हणला. काय नाही बिल म्हणलो. बरं बरं मला किती आलं बिल सांग बरं. तू एकदा सांग बिल का. तुम्हाला आलं असेल 10,000 2,000 3,000 काय ते आलं ते आलं. हा याचा बिलच आलं नाही, झिरो चाललं. असं कसं काय. अबे मला बिलच येत नाही, कारण माझ्या घरावर वानकेरी सोलर बसविलेलं आहे. पवन पाटील सुकळीकरांचं. काय सोलर मला माहित नाही. लाईनमॅनच्या हाताखाली अजून मला माहित नाही हे सिस्टीम. बरं कुठं भेटते सांगा बरं सोलर. कुठं भेटते. अरे उमरखेडला. बरं उद्या जातो घेऊन येतो मी बी. हा हो जाय. माझा बिनकामी इज्जत गेली की बिलही नाही काय नाही. बायकोचा बाई कुठला काय म्हणला. काय नाही काय. तू धरती पे जाए जहाँ भी रहेगी, तुझे तेरी खुशबू से पहचान लूंगा. पण माहितच आहे तुमचं खानदान कुत्र्याच्या जातीचं आहे म्हणून. खानदानीवर गेली. अरे गावची लाईन नाही. माझी एंट्री झाली गावात लाईन नाही. लाईनमॅनला फोन लावतो. हा हॅलो लाईनमॅन साहेब, आमच्या गावाची लाईन नाही हो. लाईन येत नाही हो. फॉल्ट आहे. काय फॉल्ट आहे. फॉल्ट बिल तर काय सांगणार. आमची लाईन नाही ना. समजा सर्कलचा धिंगाणा करतो. हा आज आलीच पाहिजे लाईट. कोणती आली. हा होय रे. गावात तुलाच काळजी कस काय रे. मला चिलटत असते तर. काय चिलटेड असतात. बरं 50 रुपये टाक तुला गुड नाईटला. हा अजून 30 टाका ना साहेब. मला गुड नाईटच होते. 80 मध्ये क्वार्टर येते. काय
बरं टाकतो 80 रुपये. मग सगळ्या गावाला सांग फॉल्ट आहे म्हणून. हो गावात सांगतो मोठा फॉल्ट आहे म्हणून. लाईनमॅन साहेब देव आता देव. ए फॉल्ट आहे रे. मग नाना कशी आहात? हा चांगला हाव बापू. चांगली आहे का? द्या मग आशीर्वाद आम्हाला. जोडीनं आलो. राष्ट्रपुत्र सौभाग्य होते भाऊ. हा आपण आवदू बापू मला लग्न केलेलं सांगितलंच नाहीस. लग्नाला का? तुम्हाला सांगितलं असलं तर लग्नच होत नव्हतं मग. कारण काड्या करणार तुम्हीच होते. आता सुखानं संसार करा. आम्ही सुखाने संसार करतो, फक्त तुम्ही आमच्या संसारात येऊ नका. आपलं केव्हा करा. मामा. आता तुमची नाही का आमच्या इतके इन्कम नसल. कस काय रे? कस काय? कवा एकरचा हिशोब लावला का? हिशोब लावून बघा. तुमचं लावलं अवघड व्हायला एकर मध्ये 10,000. तुमचं ट्रॅक्टर वाल्याने आलं 10,000. तुमचा मजूरदार वगैरे ते आले 10,000. तुम्ही घरातून कामच करणार, धुऱ्यावरून उभं राहून शेती बघता आणि तुमचा फवारण्या व्हायला 10,000च्या. तुम्हाला उरायलंच काय? 40,000चं सोयाबीन व्हायला त्यात उरायलंच काय तुम्हाला? हो रे बुवा, तो सगळं खरं आहे. मग काय शेती इकून टाकू काय? अहो विकू नका. अहो तुमच्या शेतकऱ्यापेक्षा आम्ही मजूरदार बरे मजूरदार. खाऊन पिऊन सालाला 50,000 इन्कम आहे आमचे. अरे माहित आहे किती शाना असते रे. मला काला ज्ञान शिकवायला मुकाट्यानं फवारणं. अहो कोणाला बी खरं बोललं की आजकाल वृद्धायलं म्हणून आपण खरं सांगत नाही. तुम्हाला म्हणून सांगितलं. बोलल्या ना रे लवकर. वशांकडे एवढा टाइम लागते का? आज 12 एकरचा पट्ट्या आहे. एवढा आटपायचा आहे. काय 12 एकर? अहो 12 एकर तर दुपारच आणतो. तुम्ही 10 एकरचा अजून एक पट्टा बघा. आम्ही या साधारण गडी दिसू का तुम्हाला? चला चला चला. वाजले का? 5 बघा. वाजले असतील ना. आता होय ना. मी 4:30 वाजली आता. 4:30 वाजली फक्त चालू द्या. अर्धा घंटा बाकी आहे अजून. अर्धा घंटा बाकी आहे. चालते आता होय ना बाबा. अहो थांबा हो डवरी. चाल द्या. हो ते माणूस हो कसा झाला. चालते आता मी पायात धरणं झाले आणि 5 वाजले. आता हो सोडून द्या डवरे. मी आता होय ना झालं. आता मी कमरेच्या खालून पाय गेले. असं नसते हो. 4:30 वाजली. नाही 5 वाजले हो. मी पाय गेले आता. तुम्ही जाऊ द्या. बस मी आता होय ना. आता 5 वाजले. आता 5 वाजले. बंद करा. नाही बंद. काय झालं रे? डवरे काऊन सोडली? मालक 5 वाजले. टाइम संपला आमचा. काय 5 वाजले? अबे काय येडा झाला काय? माझ्याकडे होतं 4 वाजली की. हे बघ. हो की हो मालक. 4च वाजले. माझी गाडी मागा आहे. तुम्ही तुमची बरोबर गाडी आहे. चला सोडू नका. चला दवळे घ्या. चला हाणायचं एकर पण अजून काढतो. चालूच घेऊ नका. उशीर झाला वाटलं. चला आपली गाडीच मागा आहे. झालं भाऊ एकदाच राज मालक. हा ना मंगा दाखवलेली मुकाट्या ना त्याला दाखवू नका. द्या पटकून. काय क्वार्टर? अबे ते मीच पिली. मोठ डोसकं दुखू लागलं. मजाक नहीं कीजिए, सीरियस ही में बोलिए. मजाक नहीं करते हैं. हमारा भी जिंदगी नरक बना है. किसके लिए छोड़ के एवढ्या मोठ्या दुकानात आणलं. मात्र एकच साडी घे, चांगली घे आणि जास्त भारीची घेतली की संध्याकाळी भेटत आता. चल मुकाट्या घे काय घ्याच ते. हे चांगली आहे. हे पाय हे चांगली आहे. नाही मला ही पण नाही आवडली. मला मातीत घालायच बसली काय की तू. अहो ही घेऊ काय हो? मुके मुचकाडच थोडी एवढ्या भारीची घेतो का तू साडी? जाऊ द्या बाय, थोडी हलकी साडी दाखवा. हलकी काढा. ताई हलक्या फिलक्या काय नाही. आपल्याकडे 149 रुपयापासून साडी चालू आहे. मार्केटला जर बघितलं ना, एक 500 रुपयाची साडी 149 रुपये. हे बघ
नंबर 1 साड्या येतात पाहिजे तशा. हे बघा, आणि फक्त आपल्या नांदेड शहरामध्ये सुरत साडी सेल नावाने चालू झाले. नल्ली सिल्क 650 ते 700 रुपयाची फक्त 299 रुपयाला. हे बघा ताई 550 ते 600 रुपयाची फक्त 199 रुपये. हे बघा 795 ची 411 रुपयाला. आम्हा इथं साड्या तर स्वस्त होता. तुला काय घ्यायचं ते घे, मी जरासा आराम करतो बाहेर जाऊन. तू लवकर होत नाही मला माहित आहे. हे काय सांगू रे बापू, हे काय सांगू? अहो मी बायको संग खरेदी करा आलो, तिच्या संग खरेदी करा आलो म्हणजे सटई जेवायचा डबा संग घेऊनच यावं लागते, कारण तिला 8 वाजताच खरेदी कराय. हे बघा 1500 रुपयाची कलांजली फक्त 511 रुपयाला. जाऊया. हे बघा बांधणी 510 रुपयाला फक्त. कांजीवरम 511 रुपयाला फक्त. मार्केटला जर बघायला गेला 1100 रुपये. आणि 4-4.5 हजाराची साडी फक्त 1650 रुपयाला फक्त सुरत साडी सेल मध्ये. हे बघू शकता. तू अजून झालंच नाही का? अहो आता तर एक पोतभर घेतले मी, तर लई स्वस्त साड्यात मला अजून एक पोतभर घ्यायचं. पोतं जर अशा नवनवीन व्हरायटी बघायची असतील तर तुम्हाला आपल्या नांदेड शहरामध्ये सुरत साडी सेल मध्ये यायला पाहिजे. नक्की एकदा अवश्य भेट द्या. डबल तुझ्या संग पोतं देत नाही. बरं झालं स्वस्ताचं दुकान निघालं. एवढ्या पोतं भरून साड्या घेतल्या आणि रात्रीचे 8 वाजले. तुला सांग घरी जाते तू. काय झालं रे तू असा काऊन बसला? काय सांगू मी दशा तुला. काय दशा? अरे आता तर तू लग्न झालं की रे, बायको नवीन नवीन आटम खाऊ घालत की तुला. आटम आणि बायको नवीन नवीन खाऊ घालत असेल. अबे लग्न झालं त्याला विचार दशा काय असते. पायला धुंड मला धुया लावली, भांडे मलाच घासायला लावली, पाय मला दाबायला लावली, बायकोचा बैल केला मला. आता हे भात आणला जरासा हॉटेलहून आणि ते खायला मी. मला त्या नवीन नवीन आटम करून काय घालायला बायको. अरे तेव्हा आता उठलं की सुटलं कोणाला म्हणून लागलं की मला लग्न करायचं, पोरगी बघा पोरगी बघा. आता जिरली का? बायकोचाच फोन आहे. काय म्हणते? हॅलो का? रोजच्या रोज आणलं मी पार्सल. बरं आणतो. धमकी द्याली नाही पार्सल आणते तर बाहेर निघून जातो म्हणायचं. काय पार्सल पाहिजे का? अभि मग मल्हार हॉटेलला जाईन, तिथं कोणतीही भाजी घे त्याच्यावर 15% डिस्काउंट आहे. काय म्हणला जाते पार्सल वापर चालू आहे 15%. आणि तिथं तर लग्न झालं आणि तिथली भाजी तर माझ्या बायकोला लय आवडते. तिथली जाण्यास सांगितली तिनं. चल बाबा चल तिथं जाऊ. चल आपल्या हॉटेल 15% ऑफर आहे की नाही सांगा बरं याला. खोटे चोट लागलेला. हो खरं आहे. आमच्या इथे फक्त पार्सल सुविधेसाठी 15% डिस्काउंट आहे भाज्यावर. त्या एक भाजी आम्हाला पार्सल. हॉटेल हवा मलिनात येथे व्हेज रेस्टॉरंट येथे पनीर मसाला, पालक पनीर, पनीर बटर मसाला, पनीर टिक्का व इतर कुठली डिश घ्या ऑफर चालू आहे. फक्त पार्सलसाठी 15% डिस्काउंट ऑफर चालू आहे. काय करायची? भज्जे करायलो बरोबर कसे झाले. भजे तर चांगले झाले. तू काय हॉटेलवर काम करत गेली का? सेम हॉटेलवर भजे झाले. नाही हॉटेलवर झाली म्हणून म्हणलो. अरे विशाल मी काल पोरगी पाहा गेलो रे. काय बरं कशी आहे ती? काय गांधर काय ते आंबा पाहतून तीच पाडतो. जाऊ दे. एक नंबर आहे. नंबर 1 झालं तुमचं. लग्न केव्हा आहे? आजच तर सुरू झाली की. अरे मुका रे. तुला केदोरचं थांब थांब म्हणालो ते आमोल्यासाठी सोयरीक आलेली होय. मतलब वो अलग ही लेवल का बंदा था.